सांगली जिल्ह्याच्या इतिहासात सगळ्यात मोठा दरोडा पडला तो म्हणजे झरे या गावातल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एका शाखेवर। हा दरोडा बुधवारी रात्री पडला, पण आपण आज हा विषय का बोलतोय याच्या मागचं कारण आहे, हा जो दरोडा आहे तो भरपूर गोष्टींनी अँगलनी जो आहे तो संशयास्पद आहे। फक्त 3 लोकांचा स्टाफ या बँकेत आहे, पण ज्यांनी चोरी केली त्या चोरीचा जो पॅटर्न आहे त्याच्याहून असं कळतंय किंवा असं बोललं जातंय की हा जो आहे बँकेचा परिसर ज्याला खडानखडा माहित आहे अशाच व्यक्तीने ही चोरी केलेली असावी, हा दरोडा टाकलेला असावा। त्यामुळे आता कुठेतरी बँकेचा मॅनेजर, क्लर्क आणि शिपाई यांच्याकडे यातला कोणीतरी एक जो आहे तो याच्यात दरोड्यात सहभागी तर नाही ना, असा एक प्रश्न सध्या उपस्थित झालाय। नेमकं काय घडलंय, कशी चोरी झाली आहे आणि संशय कसा यायला लागला याच्या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी। सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यातले गाव आहे झरे। हे झरे हे तेच गाव जे आमदार आणि भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांचं जे पडळकर वाडी आहे त्याच्या लागून असलेलं हे गाव आहे। छोटं गाव आहे। इथं सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ज्या 16 शाखा आहेत त्या 16पैकी एक शाखा या गावात आहे। या शाखेमध्ये 3च जे लोक आहेत, 3 लोकांचा स्टाफ कार्यरत आहे। इथला मॅनेजरच या बँकेचा कॅशियर आहे आणि सोबत त्याचे एक प्यून आणि एक क्लर्क असे 3 जण इथं काम करतात। बँकेला सुरक्षा रक्षक नाहीये, सीसीटीव्ही बँकेचे आहेत ते काम करत नाहीयेत। अशा परिस्थितीमध्ये इथं स्थानिक लोकांचा, नागरिकांचा जो मुद्देमाल आहे, लॉकर्समध्ये पैसे आहेत, रोकड आहे, ही जी आहे ती त्या बँकेच्या याच्यात ठेवली गेलेली होती। आता होतं काय की बुधवारी रात्री 3 ते 4 वाजता काही चोरटे येतात आणि या बँकेत चोरी करतात, दरोडा टाकतात आणि जवळपास 22 लॉकर्स फोडतात, ज्याच्यात 7 किलो सोनं आणि 20 किलो चांदी आणि करोडोंची रक्कम हे घेऊन ते फरार होतात। एका बँकेमध्ये एवढं सगळं असताना त्याची सुरक्षा व्यवस्था काहीच नाही, हे कुठंतरी एक आश्चर्यात टाकणारी गोष्ट आहे। दुसरी गोष्ट काय की चोरांना माहिती होतं की बँकेत लॉकर्स कुठे आहेत, ते कसे तोडल्या जातील आणि नेमकं आपली चोरी यशस्वी व्हावी म्हणून प्रवेश कसा करावा, किती वेळा तिथून निघावं, हे सर्व चोरट्यांना माहिती होतं। त्यामुळे बँकेतलाच कोणी या तिघांमधल्या कर्मचाऱ्यांपैकी या चोरीत सहभागी तर नाही ना, ही शंका यायला वाव आहे। चोरटे घुसले कसे, तर चोरटे बँकेच्या पूर्वेकडचा भाग म्हणजे बँकेची मागची बाजू येते, याला एक खिडकी आहे आणि या खिडकीची ग्रिल तोडून जे आहे ते चोरटे आतमध्ये आले। तसं पाहायला गेलं तर कोणत्याच बँकेला मागून खिडकी असणं हे सुरक्षेचं मानल्या जात नाही आणि कोणत्याही बँकेला मागच्या साईडला खिडकी ही ठेवल्या जात नाही। तरी मात्र या बँकेनं एवढं उदासपणा का दाखवावा, हेच एक आहे। आता ही शाखा जी आहे ती झरे बस स्थानक आहे तिथंच आहे। कोणाची जागा आहे तर तुकाराम नाना पडळकर यांच्या मालकीच्या इमारतीमध्ये ही जी आहे ती ब्रँच जी आहे ती बँक चालवल्या जाते। दुसरी गोष्ट काय आहे की ह्या बँकेची स्ट्रॉंग रूम असतील किंवा त्याचे दरवाजे असतील, हे भिंत, लोखंडी ग्रिल्स यांनी बांधली गेली पाहिजे। अक्षरशः या बँकेची स्ट्रॉंग रूम, लॉकर रूम जी आहे त्याला फायबरचे दरवाजे होते, जे आपल्या सार्वजनिक शौचालयासाठी आपण जे बघतो तिथं जे दरवाजे वापरल्या जातात तसे दरवाजे इथल्या स्ट्रॉंग रूमला, लॉकर रूमला होते। त्यामुळे चोरट्यांना ते फोडणं सुद्धा तेवढं सोपं गेलं। गॅस कटरच्या साह्याने त्यांनी लॉकर्स तोडली। इथपर्यंत ही चोरी कशी झाली आपण हे पाहिलं। पण आता मात्र हे चोरी झाल्यानंतर ज्या नागरिकांचं सोनं, पैसा जे काही गेलं त्यांना आता काय मिळणार आहे, तर RBIच्या नियमांनुसार यासाठी कोणताही विमा लागू होत नाही। जर बँकेच्या लॉकर्स मधून काही चोरीला गेलं, त्याची चोरी झाली, लुटमार झाली, तर फक्त आणि फक्त त्या व्यक्तीला त्या लॉकर रूमचं जो वर्षाला भाडं भरतो त्याच्या 100 पट रक्कम, म्हणजे 1 रुपये भाडं असेल तर त्याला 100 रुपये फक्त नुकसान भरपाई दिल्या जाते, त्याच्यावर काहीच होत नाही। त्यामुळे गेलेली रक्कम गेली, गेलेला मुद्देमाल गेला। पण आता याच्यात अजून एक संशयास्पद गोष्ट म्हणजे कोणती ती पाहूयात। सूत्रांच्या म्हणण्यानुसार किंवा काही बँक कर्मचाऱ्यांच्या कुजबुजीनुसार हे 7 किलो सोनं नाही तर हे 9 किलो सोनं जे आहे ते लंपास झालं आहे। मात्र FIR मध्ये किंवा पोलिसांनी फक्त 7 किलो सांगितलंय। मग वरच्या 2 किलो सोन्याची भानगड ती काय? 1 किलो सोन्याचा भाव जो आहे तो साधारणतः आपण 1 करोड रुपये धरून चाललो तरी जवळपास 10 कोटी रुपये, 9 कोटी रुपयांचं ते सोनं होतं। मात्र पोलीस दरबारी त्याला 7च कोटीचं दाखवण्यात आलंय। पोलिसांच्या तपासावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय। या चोरीच्या संदर्भातले अपडेट जे आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येतो। पाहत राहा लेट्स अप मराठी।